अनेक नथुराम दडलेले होते आपल्या समाजात, ते आपल्याला पूर्वी दिसत नव्हते. 2014 नंतर त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसायला लागलं. 22 जानेवारीला झेंडे लावणाऱ्यांनी 26 जानेवारीला तिरंगा लावला नाही हे लक्षात घ्या. हे ते नथुराम आपल्याला दिसायला. मंदिराचं उद्घाटन झालं, पौष महिन्यात झालं, हिंदूंसाठी वर्ज महिना असतो तेव्हा झालं. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य त्याला नव्हते. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. माता शबरीच्या वंशज आहेत, त्या आदिवासी महिला आहेत, त्यांनाही बोलवण्यात आलं नाही. अरे हे 2 गुजराती आता आहे, पण बापू आणि पटेल हे 2 गुजराती पण होते ज्यांनी देशाचं भवितव्य बदलवलं. उत्तरेतले बाबा बुवा अशासाठी पाहिजे की उत्तरेत जसं धार्मिक राजकारणाकडे नेलं तसं ते त्यांना तिकडे न्यायचं आहे. महाराष्ट्रात धार्मिक राजकारणाची परंपरा नाही. इथे शाहू फुले आंबेडकर परंपरा आहे, रानडे गोखले, गांधी विनोबा अशा सगळ्याच परंपरा आहेत. केम्ब्रिजहून शिकून आलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याच्या पदवीचाच पत्ता नाही त्याला विश्वगुरु म्हणतो. पंतप्रधान लोक मालक नाहीत, पंतप्रधान लोक सेवक आहेत. आम्ही सेवक त्याला बोलणार.